नमस्कार, मी श्वेता भालेकर. सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत. हृदयविकार रुग्णांना सहाय्यकारी आयुर्वेद SHS चिकित्सा आणि या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत खोपोलीच्या माधवबागच्या OPD हेड डॉक्टर दीपाली देशमुख. नमस्कार मॅम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. हृदयरोग किंवा ब्लॉकेजेससाठी ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही असा सर्वांचा समज आहे. पण माधवबागनं त्यांचा योग्य उपचार, आहार, विहार, विचार आणि विना शस्त्रक्रिया SHS चिकित्सेच्या सहाय्यानं आजपर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्णांचे हृदय सशक्त करून ज्यांना जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिलेली आहे. पण माहितीच्या अभावामुळे बरेच जण असे आहेत जे हार्ट अटॅक, ब्लॉकेजेस, हार्ट फेल्युअर सारख्या आजारांना बळी पडत आहेत. याच अनुषंगानं या रुग्णांनी आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी याविषयी माधवबाग हॉस्पिटल OPD हेड डॉक्टर दीपाली देशमुख आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मॅम, सुरुवातीलाच महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अशी कुठली लक्षणं आहेत की जी एखाद्याला जाणवली की त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे की आपल्याला हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो किंवा हृदयविकार आहे? हृदय आपल्या मुठी एवढंच आहे, पण इतकं छोटं असताना सुद्धा त्याचं काम मात्र खूप मोठं आहे. हृदय बंद पडलं की सगळंच बंद पडलं. म्हणून हृदय हा राजा आहे. राजा चांगला असणं खूप गरजेचं आहे. आता ह्या हृदयाचं काम काय आहे तर अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे. म्हणजे आता लक्षणं दिसताना काय दिसणार, जर हृदयाला काही त्रास असेल म्हणजे हृदयाच्या मांसपेशीची ताकद कमी झालेली आहे, हृदयाच्या झडपांमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा त्याला हार्ट अटॅक घेऊन मसल वीकनेस झालेला आहे किंवा ह्या रक्तवाहिन्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे की येणाऱ्या आणि रक्त शुद्ध पाठवणाऱ्या ह्या कुठल्याही रक्तवाहिनीमध्ये प्रॉब्लेम असेल तर काय आपल्याला लक्षणं दिसतात तर जिने चढल्यानंतर दम लागणे, छातीमध्ये भारीपण वाटणे, डाव्या साईडला छातीत दुखणे, पाठीत दुखणे, तसंच डावा हात दुखणे, त्यासोबत की आपल्या राईट साईडला उजव्या साईडला छातीत दुखणे, पाठीत दुखणे, उजवा हात दुखणे हे हृदयरोगाचे लक्षण आहेत. सोबत की तुमच्या घशात आवळल्यासारखं होणे, फक्त दात दुखणे हे पण हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. मानेमध्ये मुंग्या येणे, मानेमध्ये आपण म्हणतो ना की सर्वायकल स्पॉन्डिलोसिस असेल पण ते नसताना फक्त मानेमध्ये मुंग्या येणे, हाताला मुंग्या येणे हे पण हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. फक्त खांदे भरून येणे हे पण हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. किंवा आपले एल्बो जॉईंट म्हणजे कोपऱ्यामध्ये भरल्यासारखं होणे किंवा चालल्यानंतर दुखत असणे हे पण हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की मला काय फक्त ॲसिडिटी झालेली आहे पण गॅसेस होणे, पोट गच्च होणे, छातीत जळजळ होणे हे पण हृदयरोगाचं लक्षण आहे. मग बरेच पेशंट डिस्टर्ब होतात की अरे हे तर सगळे ॲसिडिटीची लक्षणं आहेत आणि हे कसं काय असं. तर हृदय हा राजा आहे. तोनी जर पचन संस्थेकडे रक्त पोहोचवलं नाही व्यवस्थित तर मग ते पचन व्यवस्थित नाही झालं की गॅसेस होणे, पोट गच्च होणे, छातीत जळजळ होणे ही विविध लक्षणे दिसायला सुरुवात होतात. आणि सोबत पायामध्ये क्रॅम्प्स येणे, लेग क्रॅम्प्स हे पण अंजायनाचं आहे कारण आहे. म्हणजे छातीत दुखत असेल किंवा रक्तपुरवठा हृदयाला कमी होत असेल आणि पायात पण दुखत असेल, लेग क्रॅम्प्स होत असतील तर ते पण हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. आणि बऱ्याच वेळा आपल्याला मुंग्या येणे, छातीत धडधड होणे किंवा चक्कर आल्यासारखं वाटणे हे पण हृदयरोगाचे लक्षण आहेत. आणि बऱ्याच वेळा मला पेशंट सांगतात की वाकल्यानंतर आम्हाला छातीमध्ये भरून आल्यासारखं वाटते हे पण एक हृदयरोगाचं लक्षण आहे. किंवा झाडू मारता येत नाहीये, आंघोळ करताना त्रास होतोय, छातीत भरल्यासारखं वाटतं, दम लागल्यासारखं वाटतं हे सगळी हृदयरोगाची वेगवेगळी लक्षणं आहेत. याच्यासाठी महत्त्वाचं काय तर लक्षणं का दिसत आहेत तर रक्तपुरवठा हृदयाच्या मांसपेशीला मिळत नाहीये म्हणून त्याचा रक्तपुरवठा त्याला दिला की ते ही लक्षणं आपोआप ही कमी होणार आहेत. अगदी. आणि हीच माधवबागची खासियत आहे. आणि ज्यांनी माधवबागची चिकित्सा केलेली आहे आणि त्यातून त्यांना फायदा झालेला आहे असा एका रुग्णाचा आपल्याकडे व्हिडिओ आलेला आहे. पाहूया तो व्हिडिओ. मैं संगीता प्रकाश जैन, मैं जलगांव से आई हूँ. मैं एक्चुअली मेरे को वहाँ सबने डरा दिए थे कि आपका पंपिंग एकदम 20% हो गया है, तो मैं काफ़ी घबरा गई थी यहाँ आकर. और हमने शुरुआत करी कि क्या होगा क्या नहीं. पर जैसे ही फर्स्ट मुलाकात डॉक्टर से हुई तो डॉक्टर साहब ने हमको इतना रिलैक्स कर दिया कि मैं बता नहीं सकती हूँ. उन्होंने एकदम से मेरे को हिम्मत दे दी कि कुछ नहीं, 20% आपका पंपिंग है ना, काफ़ी बढ़ा देंगे हम आपका पंपिंग. जो भी मेरे को अगर दिक्कत आती है खाने में वगैरह, व्यवस्थित नाश्ता, एक तो डाइट कम होता है पर काफ़ी एनर्जेटिक होता है.
दोपहर में भी जो लेक्चर रहते थे वो तो सुनने लायक रहते थे। और उसके बाद में पंचकर्म में जाऊँ तो भी इतना बढ़िया से पंचकर्म होता था कि कहीं मेरे को कोई बात की ये ना आई, शिकायत करने का मौका ही नहीं मिला। और जो भी मैंने कोई भी स्टाफ से जो भी रिक्वेस्ट करी होंगी वो पूरी तरह से फेथफुल हुई है। और लास्ट में जो डॉक्टर्स के वगैरह भी जो हमेशा ये रहती थी इन्वेस्टिगेशन, वो भी काफ़ी सराहनीय रही मेरे लिए। तो माधव बाग एक कम खाना, गम खाना और दम जाना, यह बात बहुत अच्छी तरह से सिखाता है। नमस्ते, जय जी। त्यामुळे कशा प्रकारे या रुग्णांना माधवबागच्या चिकित्सेचा फायदा झालेला आहे आपण पाहिलेला आहे। डॉक्टर, याच अनुषंगाने पुढचा प्रश्न की अशा कुठल्या तपासण्या आहेत की ज्या केल्यामुळे आपल्याला कुठल्या तपासण्या आहेत ज्या केल्यामुळे आपल्याला असं कळतं की बाबा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचं निदान केलं जातं? ओके, आता हृदयासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर एक ECG खूप महत्त्वाचं आहे। हार्ट रेट, ब्लड प्रेशर, पुन्हा तुमचं रॅन्डम शुगर हे बघणं गरजेचं आहे। आता ही छोट्या छोट्या तपासण्या आहेत पण त्या खूप महत्त्वाच्या आहेत की ब्लड प्रेशर आपलं आधी 120/80 होतं पण अचानक 2-4 महिन्यामध्ये तो 140/90 होतोय, तर हे मात्र मग इंडिकेशन आहे की हृदयाला काहीतरी त्रास होतोय। तुमचा हार्ट रेट होता नॉर्मली, आपण म्हणतो हार्ट रेट की 72 म्हणजे नॉर्मल, पण ते 60 ते 100 ही नॉर्मलची रेंज असते। त्यामध्ये कोणाचा तो 100च्या वर जातोय, अचानक 115 होतोय, 120 होतोय, किंवा आता हे कोविडच्या नंतर बऱ्याच पेशंटला दम लागण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये यांचा हार्ट रेट 100च्या वरच दिसतोय। तर जे हे पण छोटे छोटे जे गोष्टी आहेत की हृदयाला जेव्हा हे हार्ट रेट वाढतो ना तेव्हा हृदयाला जास्त काम करावं लागतं, म्हणजे जास्त काम करतो म्हणजे ते थकणारच। त्याच्यामुळे वेळीच आपण हे हार्ट रेट, ब्लड प्रेशर हे सगळं नॉर्मल करून ठेवलं तर पुढची सगळी लक्षणं टळणार आहेत। ह्यासोबत महत्त्वाची जी टेस्ट आहे ना ती ट्रेडमिल टेस्ट आहे, स्ट्रेस टेस्ट। म्हणजे अँजिओग्राफी जी केली जाते हृदयासंबंधी त्याच्यामध्ये डाय पुश करून फक्त चित्रामध्ये कुठे कुठे ब्लॉक आहेत हे दाखवले जातात। त्या ब्लॉकमुळे ते रक्त पुढे पोहोचतंय की नाही, खरंच ब्लड सर्क्युलेशन होतंय की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं। म्हणून ट्रेडमिल टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज, म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक मिनिटाचा ECG, हार्ट रेट, ब्लड प्रेशर, खरंच हृदयाला किती रक्तपुरवठा होतो हे समजून येतं। नॉर्मली ही सगळी हृदयाची जी टेस्ट असते ना ती 15 मिनिटाची असते। 15 मिनिट तुम्हाला ट्रेडमिलवर चालवलं जातं, त्याच्यामध्ये प्रत्येक मिनिटाचा ECG बघितला जातो, कितव्या मिनिटाला ECG मध्ये चेंजेस आहेत, हार्ट रेट कधी वाढतोय, किती ब्लड प्रेशर किती वाढतोय, तेव्हा ECG मध्ये काही चेंजेस येतात का हे सगळं बघितलं जातं। आणि त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट बघायची असते ती म्हणजे मेट्स व्हॅल्यू आणि VO2 मॅक्स। मेट्स मीन्स मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट, मीन्स ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ देअर हार्ट। आता ऑक्सिजन कोणासोबत फिरत असतं तर रक्तासोबत, म्हणजे हृदयाला रक्त किती पोहोचतंय हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजतं। नॉर्मली आपल्या सगळ्यांच्या हृदयाला 10 मिनिट्सचा ब्लड सप्लाय हवा आहे आणि त्याच्यासोबत आपला महत्त्वाचा असतो एक VO2 मॅक्स। असं म्हणलं जातं की VO2 मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ। VO2 मॅक्स शुड बी 35 ml/kg/minute, म्हणजे VO2 मॅक्स म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजनचं प्रमाण हृदयाला प्लस शरीराला किती पोहोचतं त्याचं युनिट आहे। तर VO2 मॅक्सनी आपल्याला आपण किती वर्ष छान जगणार आहोत हे समजून येतं, म्हणून VO2 मॅक्स हा 35 ml/kg/minute हवा आहे। आता ज्यांचा 15 ml आहे, 17 ml आहे, 25 ml आहे, त्यांचा 35 ml आपल्या शेवटच्या ट्रीटमेंटच्या नंतर तो दिसून येतो। 1 ml जरी आपण VO2 मॅक्स वाढवला, 1 ml जरी, तरी 15% डेथ रिस्क कमी होते, असा रिसर्च ऑलरेडी झालेला आहे। तर आपले जे आपण इम्प्रूव्हमेंट दाखवतो ही VO2 मॅक्स इम्प्रूव्ह झालेला हे दाखवतो। त्यासोबत 2D इको GLS म्हणजे ग्लोबल लँजिट्युडिनल स्ट्रेन, म्हणजे हृदयाच्या मांसपेशीची ताकद किती आहे ते आपल्याला 2D करून समजतं। त्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्स्ड GLS स्कोर बघतो। तर जसं आत्ताच आपण त्यांचं मनोगत बघितलं, त्यांची 20% हृदयाची ताकद होती, तर आत्ताच त्या फॉलोअपला येऊन गेला तर त्यांची 35% हृदयाची ताकद झालेली आहे। म्हणजे सांगायचं हे आपण कशावरून दाखवलं तर टेस्टवरून, की पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट केल्या, पुन्हा शेवटच्या दिवशी, पुन्हा 90 दिवसानंतर टेस्ट केल्यानंतर आपल्याला दिसून आलं की यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते। म्हणजे पेशंटला तर छान वाटतच असतं, पण सोबत ते पॅरामीटर्स त्यांना ॲलोपॅथीचे जे आहेत की आपण जे काही रिपोर्ट्स बघतो त्याच्यामध्ये एक समाधान वाटते की अरे माझे चेंजेस झालेले आहेत। त्याच्यामुळे पेशंटलाही सॅटिस्फॅक्शन होतं आणि आमचाही रिसर्च चांगल्या प्रकारे होतो आणि आम्हालाही त्याचा चांगला
फायदा दिसून येतो पेशंटमध्ये. आता ही झाली स्ट्रेस टेस्ट, 2D इको, GLS, कार्डियक इम्पेंडोसोग्राफी, ब्लड इन्व्हेस्टिगेशन म्हणजे लिपिड प्रोफाईल, लिव्हर, सगळ्या टेस्ट आपण फर्स्ट डे करून घेतो. आणि आता नवीन अजून एक आपण CT अँजिओग्राफी विथ व्हॉल्यूमेट्रिक स्टडी असं एक टेस्ट करून घेतो. त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस किती होते आणि 3 महिन्यानंतर ते किती इम्प्रूव्ह झालेले आहेत हे पण आपण पेशंटला दाखवून देतोय. अगदी. डॉक्टर, ज्यांची अँजिओग्राफी झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत हे सुद्धा कळलेलं आहे, तर मग अशा रुग्णांनी नेमकं काय केलं पाहिजे? याच्यासाठी आता अँजिओग्राफीमध्ये मी जसं सांगितलं की ब्लॉकेजेस दिसले ते ब्लॉक करतात की नाही हे आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणजेच काय तर हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाहीये म्हणून पेशंटला त्रास होतोय. तर बाय हुक और क्रूक हृदयाच्या त्या मसल्सला त्याचं ब्लड सप्लाय, त्याचं खाद्य मिळणं गरजेचं आहे. हृदयाच्या मांसपेशीला त्याचं खाद्य मिळत नाहीये म्हणून हृदयाची ताकद कमी झालेली आहे. म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं, कोणाचंच ते 100% करत नाही. ज्यांचं जे 20% करते, 30% करते, म्हणजेच काय तर त्या मांसपेशीला रक्तपुरवठा मिळत नाहीये. तर ह्या हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा मिळाला की ही हृदयाची ताकद वाढणार आहे. त्याच्यामुळे आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट होते ती त्याच्यासाठीच काम करते की हा हृदयाचं सर्क्युलेशन वाढवून देते. आता अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दाखवले तर तुम्हाला त्याचं ऑपरेशन न करता संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली ट्रीटमेंट आहे ती पंचकर्माची ट्रीटमेंट आहे. त्याच्याने जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून आपण कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढून देतो. म्हणजे आपण ह्या याच्यामध्ये नॅचरल वेनी बायपासच करून देणार आहोत आणि त्याच्यामध्ये विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवणार आहोत. अगदी. त्यामुळे माधोबागची ही चिकित्सा आहे ती सर्व रुग्णांनी अवलंबावी, कारण त्यातून विना शस्त्रक्रिया तुम्हाला उपाय मिळतात आणि तुम्हाला चांगलं असं हृदय तुमचं जे आहे ते अधिक चांगलं करण्यासाठी ही फायदेशीर ठरते. तुम्हाला सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर मिस कॉल द्या 0224890622622 या क्रमांकावर. सध्या तो स्क्रीनवर फ्लॅश होतोय, तो क्रमांक लिहून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कार्यक्रमामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा सामसंजीवनी. कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये आपण आज माधोबाग चिकित्सेबद्दल जाणून घेतोय. हृदयरोगावर यशस्वी अशी ही उपचार पद्धती आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर दीपाली देशमुख. मॅम, तुम्ही मगाशी सांगितलं की 7 दिवसांची ट्रीटमेंट घेतली तर मग ब्लॉकेजेसवर त्याचा कसा परिणाम होतो आणि 7 दिवसांच्या ट्रीटमेंटनंतर एकदा जर रुग्ण घरी परतला तर त्यानंतर पुढे काय? त्या ट्रीटमेंट नंतर त्याला त्याचा फायदा होतो का पुन्हा त्याला जावं लागतं? 7 दिवसामध्ये आपण विथ रिपोर्ट्स पेशंटला फरक दाखवतो. आता परिणाम कसा होतो तर संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्याच्याने पेरिफेरल रेजिस्टन्स कमी होऊन व्हीनस रिटर्न वाढवला जातो. म्हणजे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. म्हणजे 7 दिवसामध्ये पहिलं काम असेल की नॅचरल वेनी बायपास करून देणे आणि दुसरं काम असेल ब्लॉकेजेस रिव्हर्स करण्याचं. म्हणजे पूर्वी मला पेशंट नेहमी विचारायचे माझे ब्लॉकेजेस गेले का. तर आता आपण पिक्चरमध्ये पण दाखवते की ब्लॉकेजेस जात आहेत ते. त्याच्यासाठी आपण CT अँजिओग्राफी नावाची टेस्ट करतो. CT अँजिओग्राफी विथ व्हॉल्यूमेट्रिक स्टडी. त्याच्यामध्ये म्हणजे जी अँजिओग्राफी नॉर्मल केली जाते त्याच्यामध्ये डाय पुश करून फक्त चित्रामध्ये ब्लॉक दाखवले, पण ते ब्लॉक करतात की नाही, आतून ही रक्तवाहिन्यांची पोकळी काही कमी झाली आहे की नाही हे समजून येत नव्हतं. तर CT अँजिओग्राफी विथ कॉन्ट्रास्ट व्हॉल्यूमेट्रिक स्टडी त्याच्यामध्ये आतून हे आर्टरीचं ल्युमेन काही कमी झालं आहे का ते आपल्याला दिसून येतं. तर आता जे इमेजेस आपण बघतोय त्याच्यामध्ये 212 mm क्युबिक चा जो ब्लॉक आहे तो 3 महिन्याच्या आपल्या ट्रीटमेंट नंतर 90 दिवसानंतर तो फक्त 52 क्युबिक आहे. आता म्हणजेच काय तर अँजिओग्राफीचा रिपोर्ट जर सांगायचा झाला याचा तर ज्यांचे 80 ते 85% ब्लॉकेजेस दाखवले होते तर ते आता फक्त 5 ते 10% राहिलेले आहेत असं हे रिपोर्ट्स इंडिकेट करतायत. म्हणजे आपण हा सूर्य हा जयद्रथ विथ रिपोर्ट्स पेशंटला दाखवून देतो. पेशंटचे सिम्पटम्स पण कमी होतात आणि सोबत रिपोर्ट्स पण त्यांचे छान येतात. फक्त त्याच्यासाठी कष्ट काय करायचे तर पेशंटला आम्ही जे सांगू ते सगळं फॉलो करायचं आहे. म्हणून पुढे काय म्हणजे 7 दिवसानंतर एकदा झालं की पुढे काय करणार तर 3 महिने आपल्याला काही कष्ट करायचे की काही आम्ही रायशन देणार आहोत, आम्ही काही एक्झरसाइज सांगणार आहोत, तेच तुम्हाला घरी जाऊन करायचं आहे. आता डाएट बॉक्स म्हणजे पूर्वी आम्ही लिहून द्यायचो की हे खाऊ नका ते खा, ते प्रॉपर फॉलो होत नसे म्हणून आता आपण डाएट बॉक्सच बनवतोय. म्हणजे त्याच्यासाठी रिव्हर्स म्हणजे ब्लॉकेजेस रिव्हर्स होण्यासाठी रिव्हर्स डाएट बॉक्स, डायबिटीज रिव्हर्स होण्यासाठी पुन्हा प्रमेय डाएट बॉक्स असे वेगवेगळे आपण डाएट बॉक्स बनवलेले आहेत. त्याच्यात कॅलरीज वाईज सगळं डिफाईन केलेलं आहे. तेवढ्याच
प्रमाणात तेवढंच जर तुम्ही काढून खाल्लं तर नक्कीच ब्लॉकेजेस रिव्हर्स होताना दिसत आहेत. तेच आपण तुम्हाला रिपोर्ट्समध्ये दाखवलेले आहेत. आणि ह्यासाठी की आता हे 7 दिवस झाले नंतर काय, तर आपण त्यासाठी पेशंटचं कंटिन्युअस फॉलोअप राहावा, कंटिन्युअस डॉक्टरांसोबत ते राहावेत. त्यासाठी MIB पल्स ॲप नावाचा आपला ॲप आपण तयार केलेला आहे. तो प्ले स्टोअरहून फ्री डाउनलोड होतो आणि त्याच्यामध्ये पेशंटनी त्यांच्या कंप्लेंट्स, त्यांचं रोजचं हार्ट रेट, ब्लड प्रेशर किती चाललेले आहेत, त्यांचं शुगरची लेवल किती आहे, हे सगळं टाकायचं आहे. कंटिन्युअस त्याचं प्रॉपर मॉनिटरिंग होतं आणि त्याचा रिझल्ट म्हणून आपल्याला हे ब्लॉकेजेस कमी झालेले दिसत आहेत. म्हणजे पूर्वी आपण म्हणायचं की नॅचरल वेने आपण बायपास करून VO2 मॅक्स वाढवतो. आता सोबत आपण हे पण सांगतोय की 3 महिने जर तुम्ही कष्ट केले तर तुमचे ब्लॉकेजेस पण तुम्ही रिड्यूस करणार आहात. आणि त्याच्यासाठी पेशंटला फक्त कष्ट म्हणजे डाएट आणि एक्झरसाइज करायचे आहे. नंतर फक्त ते फॉलो केलं, व्यायाम फॉरएव्हर केला तर नक्कीच याच्याकडे बघायची गरज राहणार नाही आहे. अगदी डॉक्टर, अगदी ज्यांना डायबिटीस आहे म्हणजे मधुमेह आहे, त्याचप्रमाणे बीपीचा त्रास आहे, तसंच हृदयरोग, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत, ते रुग्ण तर आपल्याकडे येतात. त्यासाठी माधवबाग प्रसिद्धच आहे. पण त्याचबरोबर ज्यांचं हार्ट पंपिंग लो आहे त्यांनी सुद्धा माधवबागकडे आलं तर त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. नक्कीच फायदा होईल. जे आपण 2D इकोमध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवतो की हृदयाची ताकद 20% होती, ती 35% झाली आहे. ती कशाच्या याच्यावर, तर आपली जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे तीच त्याच्यावर काम करते. म्हणजे बघा, हृदयाची ताकद का कमी होते, तर नॉर्मली म्हणजे एका माणसाकडून आपण भरपूर काम करून घेतलं आणि त्याला त्याचा पगारच दिला नाही तर तो चांगलं काम करेल का, तर नक्कीच नाही करणार. सेम ॲज इट इज हृदयाकडून आपण काम तर करून घेतोय पण त्याचा पगार, रक्त त्याला मिळत नाहीये म्हणून त्याची ताकद कमी झाली आहे. आता त्याचा पगार, रक्त त्याला मिळाला, जे आपले संपूर्ण हृदय शुद्धीकरणची ट्रीटमेंट करतो आपण, जी प्रॉपर दिनचर्या फॉलो करून घेतो आयुर्वेदानुसार सांगितलेली 6 ते 7 दिवसाची ही निवासी चिकित्सा करतो, त्यामध्ये आपण हा हृदयाचा रक्तपुरवठा वाढवून देतो. हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की हृदयाची ताकद वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण विथ रिपोर्ट्स म्हणजे 2D इको, GLS अशी ॲडव्हान्स टेस्ट करून आपण पेशंटला फरक दाखवून देतो. अगदी. आणि ज्या पेशंटने माधवबाग चिकित्सा करून घेतलेली आहे आणि त्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहे, अशांचे व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत. पाहूयात त्यातलाच एक व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर मानसी गुणे. मी गेले 20 वर्ष ICUमध्ये काम करते. मी मॉर्बिड ओबेसिटीकडे गेले आणि त्याच्यामुळे फायनली खूप दम लागायला लागला, खूप त्रास व्हायला लागला, म्हणून मी बॅरिएट्रिक सर्जरी केली. आणि मग माझी आई जी नाशिकला गायनेकॉलॉजिस्ट आहे तिने मला सांगितलं की वाय डोंट यू ट्राय माधवबाग. द मोमेंट आय स्पोक टू दीपाली मॅम, मला तेव्हाच कळलं की नॉलेजेबल लोक आहेत आणि उगाचच फसवणार नाही. त्याप्रमाणे मनात धडधड घेऊन मी इथे आले. त्याच्यानंतर आल्यावर जेव्हा मला इथलं इतकं निसर्गरम्य वातावरण पाहिलं तर मला वाटलं आपण सुट्टीला चालू आहे. म्हणजे मला माइल्ड लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे बिकॉज ऑफ माय हायपरटेन्शन. माझं ब्लड प्रेशर 180, 110च्या आसपास राहायचं ड्युटीवर. सो मी जेव्हा दुसरं पंचकर्म केलं त्याच्यानंतर ते मला म्हणाले, मॅडम तुम्हाला BP आहे का? सो त्यांनी मला माझं जेव्हा रिडिंग सांगितलं की 120/80, आय वॉज सरप्राईज. म्हणजे आय वॉज अघास्ट की इतकं चेंज कसं असू शकतं. माझं जवळजवळ आज 4 किलो वजन कमी झालेलं आहे. माझी ॲबडॉमिनल गर्थ 7 सेंटीमीटर्सनी कमी झाली आहे. माझं ब्लड प्रेशर टोटली नॉर्मलला आलं आहे. माझं ट्रायग्लिसराइड्स बाय 475 विच हॅव कम डाऊन टू 128. नाव आय वॉक कंटिन्युअसली फॉर 3 किलोमीटर्स. ते रेग्युलर तुमचा बिफोर अँड आफ्टर एक्सरसाइज, तुमची ECG होते, तुमचं BP मॉनिटरिंग होतं, तुमच्या 2दा ते 3दा ब्लड टेस्ट होतात. सो इट इज नॉट जस्ट आयुर्वेदा. त्यांनी आयुर्वेदा प्लस ॲलोपॅथी हे सगळं कंबाईन केलं. कारण रोहित साने स्वतः MBBS आहेत आणि त्यांचे तर मी आभार मानेन तितके कमी आहेत, कारण त्यांनी मला नवीनरित्या जगायला शिकवलं. सो आय एम व्हेरी थँकफुल टू माधवबाग. अगदी. माधवबागने त्यांना खूप फायदा झालेला आहे, एक नवी दृष्टी दिलेली आहे, नवी दिशा दिलेली आहे आणि त्याचा त्यांना फायदा होतोय. डॉक्टर, अनेकदा आपण पाहतो की वेगवेगळे आजार असतात, अगदी थायरॉइड पासून डायबिटीसपर्यंत, आणि त्यावर खूप खर्च झालेला असतो आणि मग असे हताश झालेले रुग्ण माधवबागकडे येतात. मग माधवबागकडे आल्यानंतर खर्चाच्या दृष्टीने त्यांना कसा फायदा होतोय? नक्कीच आपली जी ट्रीटमेंट आहे ती बाकीच्या ट्रीटमेंटपेक्षा नक्कीच पेशंटला फायदेशीरच आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या पण आणि त्यांच्या इम्प्रूव्हमेंट दृष्ट्या पण. म्हणजे जिथे 6 ते 7 लाख रुपये खर्च येतो त्याच्या 6 पट कमी याच्यामध्ये आपण पेशंटची ट्रीटमेंट करून देतो. आणि खरंच ज्यांना म्हणजे आर्थिकदृष्ट्या एकदम हीन आहेत, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहेत, त्यांची आपण फ्री चिकित्सा करतो. आणि ज्याच्यामध्ये की हे पैसे
कंटिन्युअस म्हणजे एक साथ भरू नाही शकत आहे, तर EMI सिस्टीम पण आहे, लिक्विड लोनची फॅसिलिटी आहे, बजाज फायनान्स आहे, म्हणजे प्रत्येक, आणि याच्यासोबत मेडिक्लेमची पण फॅसिलिटी आहे की कॅशलेस सर्व्हिस नाही तर रिइम्बर्स नक्कीच होऊ शकते. म्हणजे आपण सगळे ऑप्शन पेशंटला दिलेले आहेत. आमचं म्हणणं आहे की बाय हुक ऑर क्रूक आमचे पेशंट व्यवस्थित झालेले आहेत. पैशासाठी त्यांचं कुठलाही म्हणजे ट्रीटमेंट स्किप होता कामा नये, हे सगळ्यात महत्त्वाचं आमचं एम आहे. अगदी, त्यामुळे तुम्हाला सुद्धा माधवबागच्या या आयुर्वेदिक SHS चिकित्सेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य मिस कॉल द्या. त्यासाठीचा क्रमांक आहे 022-4890-6262. अवश्य या क्रमांकावर तुम्ही मिस कॉल द्या आणि त्यावर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. माधवबागला अवश्य भेट द्या. माधवबाग खोपोली हॉस्पिटलमध्ये फक्त तुमच्या आजाराविषयीच नाही तर रुग्णांची आर्थिक बाजूचा सुद्धा विचार केला गेलेला आहे. रुग्णांना आजारातून मुक्त होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या काही अडथळे येता कामा नये म्हणून मॅडमनी मगाशी सांगितलं तसं EMI मेडिक्लेम सारख्या सोयी सुविधा सुद्धा दिल्या जातात. तसंच तुम्ही या सुविधांचा लाभ घ्या. त्यासाठी फक्त तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे, जसं मी मगाशी पण नंबर सांगितलेला आहे 022-4890-6262 या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. मिस कॉल द्या. शिवाय माधवबागने आंतरराष्ट्रीय स्तरावरील लॅन्सेट इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओलॉजी, जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, ब्रिटिश मेडिकल जर्नल सारख्या जगप्रख्यात रिसर्च पेपर्सची मान्यता असलेली संशोधन सिद्ध संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही कॉपीराईट प्राप्त विना शस्त्रक्रिया चिकित्सा तयार केलेली आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिक रुग्णांवर या चिकित्सेचा यशस्वीरित्या उपयोग करण्यात आलेला आहे. रुग्णांना त्यांचं हृदय मजबूत करण्यासाठी या चिकित्सेचा नक्की कसा फायदा होतो हे डॉक्टर दीपाली देशमुख यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला या चिकित्सेविषयी अजून आणखी माहिती हवी असेल तर त्यासाठी 022-4890-6262 या क्रमांकावर फक्त मिस कॉल द्यायचा आहे. मॅम, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने हा विषय समजून सांगितलात. काय काय उपचार पद्धती आहेत त्याविषयीची माहिती दिली, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. थँक्यू. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम TV. नमस्कार.